कढईमध्ये आपण तेल तापत ठेवले, त्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी. मोहरीला छान तडतडून देऊ. त्यामध्ये मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेतलाय, तो टाकून परतून घेऊया. मी मिक्सरला बारीक केले, तुम्हाला वाटलं तर पाट्या वाटा किंवा मग खलबत्त्यात ठेचली तरी चालेल. खूप अशी पेस्ट नाही करायची, थोडंसं असं जाड भरडच वाटायची आपल्याला मिरची ते. आणि मिरची चांगली परतून घ्यायची आपल्याला बारीक गॅसवर. त्यामध्ये कढीपत्ता, एका कढीपत्त्याचे 2 भाग केले, त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि सगळं परतून घेऊ. हे सगळं मी बारीक गॅसवर परतते. आपली मिरची एकदम छान परतली. त्यामध्ये टाकूया मूग. मूग टाकल्यानंतर परतून घ्यायचे. हलकेसे मोड आले माझ्या मुगाला. तुम्ही अगदी न मोडा आणता मुगाची केली तरी पण छान होते. त्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर. परत एकदा परतून घेऊ. मग परतून झाले की त्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. अगदी थोडासा टाकायचा आहे. तर थोडासा बारीक झाला आहे माझ्याकडून, तुम्ही थोडासा जाडा केला तरी चालेल. मिक्स करू. खूप असा नाही टाकायचा, एकदम नावाला थोडासा टाकायचा. थोडा जाडा भाडा असेल तर छान होते मिक्सरला केल्यामुळं. पाट्या वाटल्या तर आपल्याला पाहिजे तेवढं बारीक मोठा वाटता येतो. छान परतून घेतलं आहे मी ते. त्याच्या आपण झाकण ठेवून घेऊ आणि बारीक गॅसवर 5 मिनिटासाठी शिजून घेऊया. झाकण काढून बघूया. थोडंसं पाणी राहिले भाजीत. मूग शिजले का चेक करू आपण. मूग शिजलेत आपले. थोडंसं पाणी राहिले, ते पाणी आटून घेऊया म्हणजे आपली रेसिपी तयार. मी परत एकदा 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवते. झाकण काढूया आपण परत. पाणी पूर्ण आटले. छान अशी सुकी भाजी तयार झाली आपली. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, डाळ भातावर खाली तर छान लागते. गॅस बंद करूया. इथं मुगाची भाजी आपली तयार. गॅस बंद केल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मिक्स करून घेऊ. तुम्हाला माझी भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथं भाजी आपली तयार.